उमेश तरडे. पहिला चेंडू फलंदाज बाद. व्हेरी फर्स्ट बॉल वरती या ठिकाणी विकेट मिळालाय. तो म्हणजेच गोलंदाज सागर गाबड यांना. नक्कीच वसईचा नाका, वसईची टीम आहे आणि ती सुद्धा कोलेवाड्यातील आणि ती सुद्धा आदिवासी टीम. पहिलेच मला वाटते पहिली की दुसरी स्पर्धा खेळताय टुर्नामेंट, दुसरी टुर्नामेंट खेळतायत. तर दुसरी टुर्नामेंट ते खेळतात. माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हार्दिक स्वागत या वसई तालुक्याच्या आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. दरम्यान सागर पुढचा चेंडू शफळन क्रॉस करण्याचा प्रयत्न. नव्यानं आलेला फलंदाज प्रणय. दरम्यान तिकडे मिसफील्ड झाली आहे. लॉंग स्टॉप रिझन मध्ये धाव संख्या आल्या आहे. लेग बायच्या रूपानं चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त वेलकम बाउंड्री या ठिकाणी जाणं दिसते. ते म्हणजेच वाल्मिकेश्वर कोलीवाडा या संघासाठी. पुन्हा एकदा शफळन क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. लक्षात असू द्या, जर तुम्ही स्टोमच्या मागे खेळण्यासाठी गेलात आणि शॉट कमिट केला तर तिकडनं तुमचा जरी पाय असला मागे, आढळला पाय मागे आहे, तरी सुद्धा तो बॉल हा डॉट गणला जाईल जरी तुम्ही षटकार मारला असेल. फ्रंटफुटवरती खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलक 5 धावा धावफलकावरती. सामना सुरू आहे वाल्मिकेश्वर कोलीवाडा वसई विरुद्ध वागोबा प्रसन्न बावकळ या दोन संघादरम्यान. शरीरापासून लांब डाऊन द लेग वाईट चेंडूची नोंद आली. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 6 वरती. आतापर्यंत किती चेंडू टाकून झाल्यात तर आपण पाहू शकतात. 4 चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे. दरम्यान शॉट ऑन पुल, पॉवरफुल अँड व्हेरी बिग शॉट, सक्सेसफुल षटकार. थँक्यू डीजे. क्या बात आहे. इथे मात्र षटकार आलाय आणि षटकाराची धाव फलक पुढे सरकलाय 12 या धाव संख्येवरती. सागर यांचा पुढचा चेंडू आपण पाहू शकतो. नक्कीच पंचांचा निर्णय जबरदस्त या ठिकाणी बघायला मिळाला. बॅट करेक्ट झाली होती आणि त्यानंतर आपण पाहू शकतो ही एक धाव बॅटनं आलेली बघायला मिळाली. एक षटक पूर्ण झालं आणि वाल्मिकेश्वर कोलीवाडा वसई या संघाची धाव संख्या आहे ती म्हणजेच 1 बाद 13. आदरणीय सन्माननीय प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाचे कर्णधार मला वाटते कुमार भगले यांचं आगमन झालेलं आहे. तर कुमार, आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. क्या बात आहे, स्टायलिश पर्सनॅलिटी. दरम्यान सर्व प्रो स्पोर्ट्स संघाचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. सध्या सावलीचा आधार घेतलाय त्यांनी
बॉलिंग मार्क वरती आला होता गोलंदाज तुषार आणि तुषार वरती केलंय आक्रमण गणेश करबेले यांनी जबरदस्त मारलाय षटकार 6 धावा. थँक्यू. तुषार वरती आल्या आल्याच लगेच हल्ला चढवलाय आणि कल्ला केलाय गोलंदाज गणेश याने. पुन्हा एकदा शॉर्ट लेन डिलिव्हरी, पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मिळेल. एका धावावरती समाधान. धावफलक पुढे सरकलं गेलं 20 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा या बनवल्या गेल्यात. वाघोबा प्रसन्न बावखळे या संघाला नक्कीच कंट्रोल मध्ये आणावं लागेल समोरच्या संघाला, कारण जबरदस्त फलंदाजी करत असताना हेलिकॉप्टर शॉट क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे. चेंडूला उचलतोय, फेकतोय. मात्र रनिंग मिड विकेट बघा अतिशय सुरेख. 2 धावा या सहजतेने पूर्ण केल्या जातात. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकला गेला 22 या धावसंख्येवरती. 22 धावा या धावफलकावरती लागल्यात. प्रणय कांबळे आणि गणेश करबेले हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डाऊन द लेग पाहणं गरजेचं आहे कुठपर्यंत चेंडू कशा पद्धतीने ट्रॅव्हल केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक धाव मिळाली 22 आणि एक वाईट अशा पद्धतीने 2 धावाल्या. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तर म्हणजेच 24 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा डाऊन द लेग टाकला जातो चेंडू, पाहणं गरजेचं आहे. अजून एक वाईट. गोलंदाजी थोडीशी स्वैर मारा केला जातो. एक्स्ट्रा मिस्टर अतिरिक्त महाशय या ठिकाणी जास्तीत जास्त धावा देताना दिसत आहेत. अतिरिक्त महोदयांनी सध्या तरी किती अतिरिक्त धावा दिल्यात पाहणं गरजेचं आहे. मला वाटतं 3 धावा या अतिरिक्त वाईटच्या रूपाने आलेल्या आपल्याला पाहायला मिळालंय आतापर्यंत. धावसंख्या झाली ती म्हणजे 25. षटक चालू आहे ते म्हणजेच दुसरं आउटसाइड द ऑफ स्टंप. आता अगोदरची ट्रेन 1 नंबर प्लॅटफॉर्मची ट्रेन 4 नंबरला जात होती. आता 1 नंबरची 0 कदाचित यार्डमध्ये घुसत असताना दिसते. आता या साईडला वाईट टाकला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू या ठिकाणी वाईट टाकले गेलेला आहे. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी पुल करायचा होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. बघा हरदिन दसरा नाही होता, हरदिन दिवाळी नाही होती. प्रत्येक शॉर्ट चेंडूवरती तुम्हाला एवढा चांगला शॉट कनेक्ट करणं जमेल एवढं नाही. कारण की वेग चेंडूचा, त्यानंतर पडलेला टप्पा आणि तुमचा असला ऍक्शन फार इम्पॉर्टन्स असतो या दरम्यान. फुल टॉस डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. स्क्वेअर लेग पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. स्क्वेअर लेग पंचांनी रिव्ह्यू घेतलेला. थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील. बीमर कोणी घेतलाय? बॅटर. ओके, बॅटरचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय फेअर डिलिव्हरी आहे आणि थर्ड अंपायर या ठिकाणी पाहतील की बॅटरने जो रिव्ह्यू घेतलाय तो रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेस होतो की मग येस, नो बॉल आणि फ्री हिट. फ्री हिट असेल. नो चेंडू. तुषार. शॉर्ट लेन डिलिव्हरी ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय आणि फेकतोय तोपर्यंत एक धाव मिळाली जाते. धावफलक पुढे सरकतोय 34 या धावसंख्येवरती. बघा दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकांचे चेंडू किती टाकून झाले आतापर्यंत? 5 चेंडू हे टाकून झालेले आहेत. फुल टॉस डिलिव्हरी. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो फलंदाज बाद.
वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळवले जात असलेले सामने आणि मुख्य आयोजक आहेत साई माऊली स्पोर्ट्स कारखानपाडा. रुपेश फलंदाजीसाठी येतात. रुपेश कांबळे प्रणय यांच्या जागेवरती गोलंदाज अजय सालकर. तिसरं षटक हाताळण्यासाठी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आहे ती म्हणजेच 34 धावा 34. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय तर वाईट चेंडूची नोंद या ठिकाणी आलेली आहे. धावफलक वाढत चाललाय. टेन्शन मध्ये येईल कारण की तो म्हणजेच बावकळ संघ. दरम्यान शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल 4 धावा चौकार. गोलंदाज अजय सालकर याच्यावरती आता आक्रमण चढवलं गेलं. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल. अजून एक गणेश करबेले यांच्या बॅटमधनं निघालेला सुंदर प्रेक्षणीय आणि दर्शनीय एक जबरदस्त षटकार. धावसंख्या हॅलो चेक हॅलो धावसंख्या झाली ती म्हणजेच 45 धावा. अजय सालकर याच्यावरती पुन्हा एक अजून एक मोठा प्रहार केला जातोय. जबरदस्त मोठा फटका. 6 धावेची धावफलक पुढे सरकतोय 51 या धावसंख्येवरती. जर चेंडू डायरेक्ट तारेला लागला खेळल्याच्या नंतर तर तो डेड बॉल असेल लक्षात घ्यायचा आहे. वर जी तार दिसते जी टाटा पॉवरची दरम्यान अजय सालकर पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती. आता मात्र राऊंड द विकेटचा मारा करतोय. थोडासा अखोर टप्प्याचा चेंडू होता. हा सुद्धा टायमिंग करणं जमलेलं नाहीये फलंदाजाला. हा सुद्धा फाईन लेग किंवा मग स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू पाठवता आला असता मात्र तसं काय झालेलं नाहीये. एकच धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 52 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय. अंदाज चुकलाय आणि ते जीवदान मिळालंय. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावफलक पुढे सरकतोय 53 या धावसंख्येवरती. तर नक्कीच या षटकाचा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू कारण आपण पाहतोय 4 षटकांचा हा मॅच आहे. दरम्यान इथे पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलाय चेंडूला 6 धावांसाठी अजून एक षटकार. हॅलो चेक. वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजेच गणेश करबेले हा खेळाडू. जबरदस्त बॅटिंग आणि त्याला पोषक फलंदाजीला झालेली जी गोलंदाजी आहे जी बॉलिंग आहे जी ही फलंदाजी बहरवली ज्या गोलंदाजीनं
त्या गोलंदाजांची नक्कीच आपण जर पाहिलं तर नक्कीच सागर असेल, तुषार आणि अजय या तिघांनी सुद्धा जे चेंडू हवेत तेच चेंडू त्या ठिकाणी हाताळले गेलेत आणि 44 धावांवरती आणून ठेवलंय या गणेश करबेले या फलंदाजाला. तर एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 59 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज, नवीन बॉलर वन साइडला खेळलाय. आता मात्र डिफरंट फलंदाज रुपेश कांबळे याच्या बॅटमधनं आलेला हा उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे. मनोज सोळंकी याच्यावरती ठरवलाय आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल होतोय. काय शॉट फाईन लेग जो होता तो काढलाय आणि त्याला वाईडिश गली किंवा मग थर्डमॅनच्या दिशेनं शॉट केलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला आणि क्षेत्ररक्षण सेफ चांगलं आहे असं म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्यानं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 67 या धावसंख्येवरती. दरम्यान रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. दुष्काळात 13वा महिना. तिथे मिसफिल्ड झाले यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. एकतर धावा येतात आणि क्षेत्ररक्षण खराब करतात. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 68 या धावसंख्येवरती. गणेश गरबेले याचा वैयक्तिक स्कोर जर आपण पाहिला तर वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती खेळतोय. किती चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत? 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे 50 गाठण्यासाठी. आणि प्रथमतः पुन्हा एकदा आपण पाहूया तो स्ट्राईक वरती आलाय. इथे हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला डीप स्कोर लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या आपण पाहू शकतो पुढे सरकले जाऊन पोहोचले 72 या धाव संख्येवरती. शेवटचे 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि जर 50 झालं तर कृष्णा लोखंड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा मानकरी ठरेल. हा खेळाडू 1 धाव नक्कीच मिळेल. दुसरा धावचा प्रयत्न होईल, पाहणं गरजेचं आहे. काय घडू शकतं इथे? मात्र थोडासा स्ट्रगल करताना दिसला. घरूनच नशीब नाश्त्याला घेऊन आलाय असं वाटतंय, कारण या 2 धावा कुणाच्या अकाउंट मध्ये जातील? पंच बॅटला लागून होता चेंडू. तर नक्कीच या ठिकाणी धाव संख्या जी झालेली आहे ती म्हणजे 50 या ठिकाणी आपण पाहतोय. अनिल करबेले याच्या बॅट मधनं जबरदस्त फलंदाजी. 50 या ठिकाणी गाठले गेले. शेवटचा चेंडू राईट अराउंड द विकेट. पुन्हा एकदा आता मात्र लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू या ठिकाणी चाललाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा फोकस केला जातोय कॅमेरा या फलंदाजावरती. 15 चेंडू गणेश करबेले याच्या बॅट मधनं आल्यात. 15 चेंडू मध्ये 50 धावा या गणेशाच्या बॅट मध्ये. गणेशाने बॅट वर करायची आहे आकाशामध्ये आणि नक्कीच आपण पाहतोय तुमच्या मागे कॅमेरा आहे गणेश. या ठिकाणी आपण पाहतोय. थँक्यू. आणि आपण पाहतोय गणेशाला जबरदस्त बॅटिंग. दुसरीच टुर्नामेंट खेळतात आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना गणेशाला आपण जर पाहिलं तर कृष्णा लोखंडे मुख्य आयोजक या स्पर्धेचे, त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख पारितोषिक त्यांना या ठिकाणी जाहीर होत आहे. त्याबद्दल नक्कीच मॅच संपली की ते पारितोषिक त्यांनी घेऊन जायचं आहे. दरम्यान बघा हायलाइट दाखवली जाईल. काय जबरदस्त
बघला हायलाइट या 50 धावांची गणेश याच्या माध्यमातून खेळले गेलेले हे शॉट दाखवले जातात. जबरदस्त फटकेबाज खेळी अखूड टप्प्याच्या चेंडूवरती तुटून पडलेला हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग. एका साइडनं त्याने असं वाटतं की धावांचा पाऊस पडायला लावलाय. पूल उत्कृष्ट पूल सर्वोत्कृष्ट पूल अशा पद्धतीने पूलचे फटके तो नक्कीच आपल्याला दाखवतोय त्याच्या फलंदाजीमध्ये. 50 धावांची जी खेळी आहे 15 चेंडू मध्ये तो दाखवत असताना डीबीएन लाईव्ह आणि आपल्या वसई तालुक्याच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती आपण ती पाहू शकता, वारंवार पाहू शकता. सुंदर अशी फलंदाजी आणि गणेश सांगतोय की यू कॅन जज मी, यू कॅन हेट मी, यू कॅन फाईट मी, बट यू विल नॉट स्टॉप मी. आय एम हार्ड बी टू पर्सन, यू हॅव नेव्हर गिव्ह अप. काय जबरदस्त जबरदस्त फलंदाजी. 78 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शनच्या जोडीला पुन्हा एकदा. मात्र त्या अगोदर घेऊया एक सुंदर असं गीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूला येऊया लाईव्ह ऍक्शनच्या जोडीला. इतर क्रिकेट पट्टूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. थँक्यू डीजे. ही तर क्रिकेट त्याला आपण टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय तो म्हणजे प्रो स्पोर्ट्स चिंचोटी आणि दुधाई स्पोर्ट्स असोडीपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना. जोपर्यंत मॅच सुरू होईल तोपर्यंत आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही फलंदाज सॉरी दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. सन्माननीय गणेशजी बाबर यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय, ज्यांच्या मार्फत आपल्याला पाणी स्पॉन्सर झाले या स्पर्धेकरता. साई माऊली असा कॉल आहे आणि साई माऊली आलेला आहे. दादाने विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अजित आपला फक्त निर्णय करवायचा आहे. सतरेक्शन शुभेच्छा असतील, आपल्याला देखील शुभेच्छा असतील. दरम्यान पहिला चेंडू ते 2 धावा आल्या. दुसरा चेंडू सुरुवात झालाय. फलंदाज सागर गावडेच्या बॅट मधनं आलेला उत्कृष्ट दर्जेदार षटकार. इतर क्रिकेट पट्टूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट पट्टूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेट पट्टूंची शान क्रिकेट हाय तो थँक्यू थँक्यू डीजे. सुरुवात झाले जशास तसं उत्तर देण्यासाठी. कृष्णा लोखंडे साहेबांच्या माध्यमातून जाहीर झालंय की अजून जर 50 आली तर अजून 500 रुपये आम्ही त्या फलंदाजाला देणार आहोत. हलक्या हाताने चेंडूला या ठिकाणी आपण पाहू शकतो अपील केली जाते, मात्र पंच दर्शवतात की लेग स्टिक अँड एलबीडब्ल्यू ला रिव्ह्यू नाहीये हे लक्षात असू द्या, कारण की आपल्याकडे स्निकोमीटर लागेल, ट्रॅक सिस्टम लागेल, त्यामुळं सध्या तरी आपण ते चालू केलेलं नाहीये. मात्र डीबीएन लाईव्हने ती व्यवस्था पुरवलेली आहे. मला वाटते थर्ड अंपायर एलबीडब्ल्यू ची, मात्र आपण या असोसिएशनच्या माध्यमातून ती लागू केलेली नाही अजून सुद्धा. धाव संख्या 8 सागर सॉरी ऑल कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे, चांगलं शतरक्षण झालंय. रुपेश होते त्या ठिकाणी. चांगले क्रिकेट गोलंदाजाच्या माध्यमातून सुद्धा फलंदाजाच्या माध्यमातून सुद्धा
78 धावा मी म्हणेन या चेस होऊ शकतात. डू ऑर डायची कंडिशन आहे. झटापटीचं क्रिकेट आहे आणि या झटापटीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला क्या बात आहे, परफेक्ट डिलिव्हरी होती. मात्र पंच दर्शवतात की आउटसाइड ऑफ सम इम्पॅक्ट या ठिकाणी बघायला मिळाला. जसं म्हटलं जातं की जेव्हा तुमची शक्ती कामाला येणार नाही तेव्हा युक्ती ही वापरायची असते आणि गोलंदाजाने तेच करून दाखवलंय. या चेंडूवरती बघा कशा पद्धतीनं फक्त चेंडूला सोडला, फ्लाईट दिली, अक्रॉस लाईन खेळण्याच्या नादात फलंदाज फक्त बीट झालाय. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आहे ती 10. आकाश आणि सागरी जोडी मैदानाच्या आतमध्ये. आकाश गावड आणि सागर गावड दरम्यान ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातोय. आकाशाच्या माध्यमातून चेंडूला काय जबरदस्त ओव्हर थ्रोच्या रूपाने धावा मिळतील. इथे ओव्हर थ्रोच्या रूपाने धावा मिळतील. धाव फलक थोडस पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. 12 या धावसंख्येवरती षटकाची झाले समाप्ती. आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 18 चेंडू मध्ये 67 धावांची गरज आहे. चेंडू 67 धावा. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. जर तुम्ही ठरवलं की हा होऊ शकतात तर त्या होऊ शकतात. जर तुम्ही ठरवलं की या धावा होऊ शकत नाही तर मग नाही होऊ शकत. बघा कंपॅरिझन दाखवलं जातं. त्यानंतर आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये 67 धावांची जी गरज आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळालं. आणि शतरक्षणामध्ये थोडीशी तब्दिली, थोडीसा बदल, थोडासा फेरबदल करत असताना गोलंदाज राकेश नवीन गोलंदाज राकेश आलाय. 18 चेंडू मध्ये 67 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय रुपेश कांबळे यांच्या माध्यमातून. या 2 धावा पूर्ण झाल्यात. आता 17 चेंडू 65 धावांची गरज. लांबचं अंतर आहे, भरपूर लांब आहे. मी म्हणेन लांबचं अंतर ज्यावेळेस असतं त्यावेळेस हवाई सफर करावा लागतो, तेच या ठिकाणी करावं लागणार आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का गाडीला बोलावणं जणू साईने म्हणाला तो पालखी घेऊन थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या झाले 20 धावा धावफलकावरती. 16 चेंडू 59 धावांची गरज आहे. याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल सागर याला. ऑफ साइडला क्रॅकिंग शॉट, शतरक्षक त्या ठिकाणी नाहीये, खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये फेरबदल, 24 धावा झाल्यात, वाढ झाली धावसंख्येमध्ये. आता 15 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वर चढलाय, हवेमध्ये अंतर कापलेला नाहीये. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाजूनं शतरक्षक या ठिकाणी तैनात आहे आणि फलंदाज बाद सागर.
बघा कशा पद्धतीने आपण पाहतोय की इथे धावत संख्या आपल्याला बघायला मिळते. डाऊन द लेग हा चेंडू आपण पाहू शकतो. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. एक विकेट पडल्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल आलाय. धाव फलक आपण पाहू शकता. इथे 25 धावा धावफलकामध्ये 14 चेंडू 54 धावांची गरज आहे. 14 चेंडू 54 षटकार आणि चौकारांशिवाय पर्याय नाहीये मी तर म्हणेन सध्या तरी आपण जर पाहिलं या षटकामध्ये. कारण आता चेंडू शिल्लक असतील 13 चेंडू मध्ये 53 धावांची गरज आहे. म्हणजेच या षटकाचा एक चेंडू शिल्लक आहे अजून सुद्धा. धावसंख्या 26. चांगली क्रिकेट खेळावे लागेल फलंदाजांना. 2 फलंदाज मैदानामध्ये. एका बाजूने आहे आकाश, दुसऱ्या बाजूने राकेश. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकतो 4 धावांसाठी जातोय. चौकारासाठी गेलाय. 4 धावेनं धाव फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 30 या धावसंख्येवरती. आगरी बनवाला बोली बनवाला जो कोणी नाडल त्यांचा वाटो लावाया आगरी बनवाला माझे बनवाला जो कोणी नाडल त्यांचा वाटो लावाया ये वरदान दे आई त्यांचा सामना यो करायला त्यांचा सामना यो करायला तुझे आयलो मे दर्शनाला ना तू पहिल्या या घरा तुझे आयलो मे दर्शनाला ना तू पहिल्या या थँक्यू डीजे. चला जास्त वेळ घेऊ नका. यानंतर अजून भरपूर मॅचेस बाकी आहेत. विनंती करतोय थोडीशी घाई करा. विनंती करतोय थोडी घाई करा. वसईच्या संघाला कोल्हेवाड्याच्या संघाला विनंती करतो थोडस क्विक ऍक्शन घ्या. 12 चेंडू मध्ये 49 धावांची गरज आहे. मी म्हणेन पुन्हा एकदा की दृष्टिकोन तुमचा जो आहे तो सकारात्मक असायला हवा. ऍटिट्यूड तुमचा जो आहे तो पॉझिटिव्ह असायला हवा. आणि जरी हॉस्पिटलमध्ये आपण जर पाहिलं तर तिथे पॉझिटिव्ह आलं की घाबरतं एखादा व्यक्ती. मात्र इथे तुमचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्हच असला पाहिजे, सकारात्मक असला पाहिजे. 12 चेंडू 49 धावांची गरज आहे. मी म्हणेन प्रत्येक षटकामध्ये 25-25च्या आस्किंग रन रेटने तुम्हाला धावा बनवावे लागतील. बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी झालाय तर नाही. मात्र एक अंगाला चेंडू लागला होता. निर्धाव चेंडूचा समाप्ती या ठिकाणी झाले. 11 चेंडू 49 धावा. थोडासा सामना जड झालाय मात्र अशक्य नाहीये. ऑन साइडला खेळलाय चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तुझी हवस मी पुरवीना तुला बोटीनं मी फिरवीना तुझी हवस मी पुरवीना तुला बोटीनं मी फिरवीना तुला फिरवीन बंदर नवा नवा तुला फिरवीन बंदर नवा नवा. थँक्यू डीजे. इथे मात्र एकाला नाखवा बनावं लागेल, एकाला कॅप्टन बनावं लागेल, कोणाला तरी फलंदाजी चांगली करावी लागेल. ओ चांगला चेंडू होता मात्र या ठिकाणी डाऊन द लेग जाणारा हा चेंडू होता. वाईड आलाय. वाईड न धाव फलक मात्र पुढे सरकलाय, जाऊन पोहोचतोय तो 37 या धावसंख्येवरती. 10 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. सामना फसलाय मात्र इकडनं हा सामना तुम्ही काढू शकता. कारण समोरच्या संघाने जर तुम्हाला धावा घेतल्यात तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. दरम्यान टॉपॅच लागला. शतरक्षक सुद्धा गोलंदाज आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच अजय. थँक्यू डी.
तुषार नव्याने फलंदाजीसाठी. बघा चेंडूवरती नजर नाहीये, फक्त आपण जर पाहिलं की लेंथ आणि लाईन जी होती डाऊन द लेगची होती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि अर्थातच पर्याय नाहीये, वार तुम्हाला करावा लागेल, तलवार फिरवावी लागेल, वार हो की न हो. फटकेबाज खेळी ही करणं गरजेचं आहे, कारण की धावा भरपूर हव्यात. ऑन साइडला पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि या ठिकाणी झेल टिपलाय फलंदाज बाद. बघा कशा पद्धतीने हा झेल पकडला शतरक्षकाने, सुंदर असा सहज त्याने झेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. नव्याने फलंदाज किशोर. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. बावकळ संघ या ठिकाणी जर आपण पाहिला तर नक्कीच बॅकफुटवरती थोडासा जात असताना चेंडू शिल्लक असेल 7 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. मी म्हणेन अजून सुद्धा प्रयत्न सोडून जमणार नाही, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही आपण. कधी कधी 8-10 षटकांची एखादी ओव्हर सुद्धा मिळते. सरळ खेळा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाजूनं कुठपर्यंत जाईल, तर हा आलाय षटकार. थँक्यू डीजे. 6 चेंडू 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू 35 धावा. आता तुम्हाला कुठलीच हायगाई करून जमणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती षटकार हा मारावाच लागेल. गणेश नवीन फलंदाज ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला जातोय चेंडू. एक सिंगल मिळेल आणि सिंगल धाव फलक थोडासा पुढे सरकेल एका पावलानं. मात्र याच्यानं वाल्मिकेश्वर संघाला कुठलेच फरक पडणार नाहीये. आता 34 धावांची गरज आहे 5 चेंडूमध्ये. शरीरापासून लांब आणि उजव्या यष्टीच्या फारच बाहेर. व्हाईट बॉल. धावफलक थोडासा पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 46. 5 चेंडू 33 धावांची गरज. हा चेंडू चांगला होता. लेंथ आणि लाईन अतिशय सुरेख होती. गणेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. सुपर बॉलिंग. पूर्णपणे फुल खोललं होतं फलंदाजाला. फलंदाज किशोर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी कोलीवाडा संघाच्या माध्यमातून झालेली आपण पाहिली. मात्र व्हाईट बॉल या ठिकाणी आहे. तर लक्षात घ्यायचं दोन्ही संघ जे आहेत किंवा मग इतर जे नवीन संघ येतात, दरम्यान या चेंडूनंतर ती सूचना पुन्हा मी करेन. हवेमध्ये खेळला जातोय चेंडूला. तर एक धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न हा यशस्वी झालाय. तर बॅटिंग करताना तुम्हाला एक रिव्ह्यू असतो, बॉलिंग करताना सुद्धा एक रिव्ह्यू असतो आणि फक्त रनआउट, व्हाईट बॉल किंवा नो बॉल या 3 गोष्टीसाठी तुम्हाला भीमरसाठी आणि इतर नो साठी तुम्हाला तो रिव्ह्यू दिला जातो. एका निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. आता चेंडू शिल्लक असेल एक चेंडूमध्ये 31 धावांची गरज. 31 रन टू विन. अजून सुद्धा एका चेंडूमध्ये हलके हाताने डिफेन्सिव्ह खेळलाय आणि चेंडूला सन्मान दिलाय. या ठिकाणी दोन्ही संघांना विनंती असेल आपल्या प्रतिस्पर्धी संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि नंतरच मैदान या ठिकाणी सोडायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या मॅचचा तो म्हणजे गणेश करबेले 50 मॅन या आणि आपलं मेडल या ठिकाणी स्वीकारा.